जाती गणना केलेली होती, त्याच्यामध्ये ओबीसी 54% आहे असं त्यांनी म्हटलं. मंडल आयोगाने सुद्धा तेच म्हटलं. पण आज सुद्धा प्रत्येक ठिकाणी काही द्यायचं घ्यायचं म्हटलं, एखादी सवलत, तर लोक कोर्टात जातात आणि कोर्ट विचारतं की तुमचा एम्पिरिकल डाटा द्या, तुमचे आकडे सांगा, तुम्ही किती आहेत ते सांगा. मग त्यांना ते तरी सांगितलं पाहिजे कोर्टानं की याच्या पुढे जे आहे तुम्ही आम्हाला 54% आहात, आम्ही ओबीसी धरून चला. तर तिथे आम्हाला ते विचारतात की तुमचा आकडा किती. एवढंच नाही तर एससी एसटी प्रमाणे ओबीसी समुदायाला सुद्धा देशभरामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारकडून फंड्स मिळाले पाहिजेत. या संदर्भामधली ज्या वेळेला समित्या निर्माण झाल्या, खासदार सुमित्राताई महाजन आणि त्याच्यानंतर मनमोहन सिंग साहेब यांच्या अंतर्गत, त्यावेळेला सुद्धा त्याने हाच मुद्दा उपस्थित केला की या समुदायाला मदत करायला पाहिजे. हा गरीब आहे, अडचणीत आहे, परंतु यांचा डाटा आपल्याकडे नाही. आता तो डाटा कसा गोळा करायचा ते सांगा, नाही तर आहे आम्ही सांगतो ते मान्य करा. प्रत्येक वेळेला समित्या सांगणार की डाटा नाही, भारत सरकार सांगणार की डाटा नाही, कोर्ट सांगणार की डाटा द्या, आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे अडवणूक होते आहे काही सवलती देण्याच्या बाबतीमध्ये. मग करायचं काय? त्यामुळं जाती गणना करा. आता काही काही जाती तर प्रत्येक जात सांगते. आता मला असं वाटतं की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ते जरंगे म्हणाले काहीतरी 6 कोटी आहेत मराठा समाज, असं काहीतरी त्या दिवशी मी ऐकलं. काय कमी जास्त 6 कोटी आहेत. आता 6 कोटी जर म्हणजे ते 50% झाले, आणि 50% मध्ये बाकीचे सगळे समाज. मग आता ते कसं काय खरं म्हणायचं? होऊ द्या ना. ते 50% आहेत का ओबीसी 54% आहेत? आता ओबीसी 54% आहेत, ते 50% आहेत, बाकीचे सगळे आहेत असं म्हटलं तर हिशोब गेला 150 कोटी 150%वर. 12 कोटीच्या ऐवजी 18 कोटी 20 कोटी लोकसंख्या असली पाहिजे महाराष्ट्राची. ह्या सगळ्या अशा अनेक गोष्टीची जी काही प्रश्न निर्माण होतात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. त्यामुळे मग आम्ही म्हणतो की बा ठीक आहे, जात गणना करा, त्याच्यामुळे ओबीसी किती आहे हे समजेल. बरं, आता ओबीसी मध्ये परत रोहिणी आयोग लागू करायचं अशा सुद्धा मागण्या वरती यायला लागल्या. मग त्या जर तो आयोग लागू करायचा असेल तर ओबीसी मधले जे घटक आहेत लहान मोठे, म्हणजे 374 जाती तर महाराष्ट्रातच, त्या घटकातले जे आहेत छोटे मोठे ज्या जाती आहेत त्यांची संख्या किती आहे ती सुद्धा लागणार. मग प्रत्येक ठिकाणी जे आहे लोकसंख्या तुमची किती हाच प्रश्न जर विचारणार असाल तर मग जातगणना करा. नाहीतरी 1931 पासून जातगणना झाली नाही, त्याला झाली आता किती वर्ष झाली, आता 70 वर्ष आणि 20 वर्ष 90 वर्ष झाली समजा. मग कुठे जाती संपल्या? उलट जातीतल्या लढाईच वाढत आहेत. 70 वर्षात नाही संपल्या ना. विचार चांगला आहे, संत ज्ञानेश्वराचा तो विचार आहे, महात्मा ज्योतिराव फुलांचा सुद्धा तोच विचार आहे की मनुष्य ही एक जात आहे, ती धरूनच आपण वागलं पाहिजे. पण वास्तविक पाहता जे आहे या व्यवहारामध्ये ते होत नाही आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे संख्या किती हा प्रश्न निर्माण होत आहे. सर, शिंदे समितीचा अहवाल, दुसरा अहवाल काल सादर झालेला आहे आणि जे आकडे समोर येत आहेत 54 लाख नोंदी कुणबी मराठ्यांच्या ज्या आहेत ह्या आतापर्यंत आढळल्याचं म्हटलं जात आहे. तुम्ही म्हणत होता, तुम्ही अनेक आक्षेप या संदर्भात नोंदवलेले होते यापूर्वी की 13,000 ते 17,000